नमस्कार मंडळी. माझ्या एक लक्षात आलं की पुढच्या गुरुवारी म्हणजे आता जो येणारा गुरुवार आहे तेव्हा आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन. तर याच निमित्ताने मी आज श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण हे कसे करायचे आहे, नैवेद्य आपण त्या दिवशी काय दाखवायचा असतो, नियम काय आहेत आणि इतर पद्धत काय आहे, याशिवाय आपल्याला अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. जसं की पारायणाचे किती प्रकार आहेत. खूप जणांना पारायण करणं ही खूप कठीण गोष्ट वाटते. त्यामुळे पारायण ही काही कठीण गोष्ट नाहीये. ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत आणि जर आपल्याला म्हणजे एका आसनामध्ये वगैरे पारायण करायला जमत नसेल तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण पारायण हे कसं पूर्ण करू शकतो. जर आपल्याला भरपूर इच्छा आहे की आपल्याला देवाची प्रार्थना करायची आहे, पारायण करायचं आहे, पण वेळ नाही मिळत, वेळेअभावी आपण पारायण करू शकत नाही, तर इतर कोणत्या प्रकाराने आपण पारायण हे करू शकतो, हे आज आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. तर श्री गजानन महाराज हे विदर्भातील शेगाव येथे प्रकट झाले होते. गजानन महाराजांबद्दलची एक डिटेल पोस्ट मी कम्युनिटी पोस्टमध्ये काही दिवसांपूर्वी शेअर सुद्धा केली होती. श्री गजानन विजय ग्रंथ हा अत्यंत सामर्थ्यशाली असा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचे पारायण केले असता असाध्य ते सर्व साध्य होते अशी भक्तांची मान्यता आहे. तर श्री गजानन महाराजांच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य हे या ग्रंथामध्ये आहे आणि ह्याच्या श्रवणामध्ये आणि पठणामध्ये तेवढं सामर्थ्य आहे अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे. तर मंडळी, संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ नक्कीच मिळते. त्यामुळे अनेक भक्तगण ह्याची म्हणजे सतत पारायण करत असतात. तर आता ह्या श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे करायचे, पारायणाचे विधी काय आहेत, दिवस कोणते आहेत आणि हे सगळं आपण आज जाणून घेऊयात. तर सर्वात प्रथम श्री गजानन विजय हा ग्रंथ आहे. हा श्री गजानन महाराज यांच्या जीवनावर आधारित असा आहे आणि हा एक प्रासादिक ओवीबद्ध ग्रंथ आहे. तर यात महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या समाधीपर्यंतच्या आयुष्यातील सर्व घटना, लीला आणि शिकवण यांचे वर्णन केलेले आहे आणि हा एक अत्यंत सामर्थ्यशाली ग्रंथ आहे. या ग्रंथात 21 अध्याय आहेत एकूण आणि महाराजांच्या अनेक आख्यायिका, ऐतिहासिक घटनांचे याच्यात संपूर्णपणे वर्णन केलेले आहे. तर श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करताना आपल्याकडे विविध पर्याय उपलब्ध असतात आणि एकूणच पारायणाचे 7 प्रकार आहेत. तर ते कोणकोणते ते आपण जाणून घेऊयात. तर एक आसनी पारायण. तर हे पारायण सहसा गुरुवारी किंवा गुरुपौर्णिमा असते किंवा महाराजांचा जेव्हा प्रकट दिन असतो. जसं की आता येत्या गुरुवारी महाराजांचा प्रकट दिन आहे. तर त्या दिवशी सुद्धा आपण एक आसनी पारायण हे करू शकतो. तर एक आसनी पारायण म्हणजे काय? 21 अध्याय हे एका बैठकीत आपल्याला पूर्ण करायचे असतात. तर अर्थातच तुमची त्याच्यासाठी एकाग्रता असणं हे आवश्यक आहे आणि तुमची चांगली तयारी असणे हे आवश्यक आहे. पण मी सांगेन, जर तुम्ही पहिल्यांदाच पारायण करत असाल तर एक आसनी पारायण हे करू नका. तुम्ही 3 दिवसीय पारायण किंवा सप्ताह पारायण हे तुम्ही करू शकता आणि तुमचं तेवढं वाचन आपलं फास्ट हवं, जर आपल्याला एक आसनी पारायण करण्याची इच्छा असेल तर. त्यानंतर दुसरा प्रकार आहे एक दिवसीय पारायण. तर एक दिवसीय पारायण म्हणजे हे पारायण आपल्याला पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार आपण करू शकतो. पण हे सुरुवात आपण ह्याला सकाळी करायची असते, कारण 21 अध्याय आपल्याला पूर्ण रात्रीपर्यंत म्हणजे पूर्ण 24 तासामध्ये हे कंप्लीट करायचे असतात. तर 21 अध्याय हे वेगवेगळ्या वेळी पूर्ण करणे शक्य आहे आणि यासाठी आपल्याला थोडीशी कमी तयारी लागते, पण एकाग्रता आपली तेवढी असणं हे आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे 3 दिवसीय पारायण. तर हे पारायण बघा, दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना केलं जातं. तर ह्याच्यामध्ये 21 अध्याय आहेत, त्याच्यामुळे आपल्याला दररोज 7 अध्याय हे वाचून आपलं हे पारायण 3 दिवसामध्ये संपूर्ण करायचं असतं. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे सप्ताह पारायण. अर्थातच आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्ण आठवडा मिळतो, तर हे पारायण दररोज आपण 3 अध्याय वाचून हे पूर्ण करू शकतो. आणि त्याच्यानंतर आहे प्रकार 5वा म्हणजे चक्री पारायण. तर हा सुद्धा खूप चांगला प्रकार आहे असं मला वाटतं, की 21 भक्तांचा आपण ग्रुप बनवायचा. जर तुमच्याकडे ओळखीच्या मैत्रिणी वगैरे असतील तर तुम्ही तसा ग्रुप किंवा असे जे ग्रुप असतात त्याच्यात तुम्ही जॉईन करू शकता. तर 21 भक्तांचा ग्रुप बनवायचा आणि दररोज एका भक्ताने एक अध्याय वाचून पूर्ण करायचा. तर 21 दिवसामध्ये
आपल्याला पारायण करून पूर्ण करायचं आहे. जेव्हा टर्न येईल तेव्हा त्या दिवशी तुम्हाला जो अध्याय असेल तुमच्या नावावरती तो तुम्हाला वाचून पूर्ण करायचा आहे. तर हा सुद्धा खरंच खूप उत्तम पर्याय आहे ज्यांना खूप वेळ बसता येत नाही पण पारायण करण्याची इच्छा आहे. तर हा आहे चक्री पारायण असा प्रकार. आणि त्यानंतर येतो तो म्हणजे कीर्तन पारायण. तर हा सुद्धा 6वा प्रकार आहे. तर हा सुद्धा खूप छान आहे. पण ह्याच्यासाठी आपली श्रवणशक्ती तेवढी पाहिजे, एकाग्रता पाहिजे ऐकण्यासाठी. कारण ह्याच्यामध्ये एका भक्ताला एक जो भक्त असतो तो व्यासपीठावर बसून ग्रंथाचे वाचन करतो. म्हणजे एक जण बसून वाचन करणार आहे आणि इतरांनी त्याचं श्रवण करायचं आहे. तर हे आहे कीर्तन पारायण. आणि 7वा प्रकार आहे सामूहिक पारायण. तर हा सुद्धा खूप छान असा प्रकार आहे. अनेक भक्त एकाच वेळी एकाच दिवशी हे पारायण करत असतात. अर्थातच प्रत्येकाच्या स्पीडनुसार मागे पुढे होत असतील. एखाद्याचा दुसरा म्हणजे अध्याय चालू असेल तेव्हा कदाचित दुसऱ्या व्यक्तीचा तिसरं अध्याय चालू असेल. ते तुमच्या स्पीडवरती आहे. पण एकाच वेळी आपण सर्वजण सुरू करणार आहोत ते पारायण. एकाच जागी सर्वजण बसून स्वतःचं पुस्तक घेऊन हे पारायण वाचत असतात. तर ह्याला सामूहिक पारायण असं म्हणतात. तर मंडळी तुम्हाला अजून काही प्रश्नांची सुद्धा उत्तरं देते जे की तुम्हाला मे बी पडू शकतात. तर 1 दिवसाचं जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर ते तुम्ही गुरुपुष्यामृत ह्या योगावर करू शकता, गुरुवारी करू शकता किंवा तुम्ही महाराजांचा जो प्रकट दिन आहे त्या दिवशी सुद्धा करू शकता. 3 दिवसाचं जे पारायण आहे ते कोणत्या तिथीला तुम्हाला करायचं आहे तर दशमी, एकादशी आणि द्वादशी. तर या तिथीला तुम्ही 3 दिवसीय पारायण हे करू शकता. सप्ताह पारायण जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्हाला प्रत्येक दिवशी 3 अध्याय हे वाचून पूर्ण करायचे आहेत. याशिवाय जर तुम्हाला चक्री पारायण करायचं असेल तर तुम्हाला ते 21 दिवसामध्ये करायचं आहे. कारण की टर्न बाय टर्न तुम्हाला 21 तुमच्यासोबत जे मेंबर आहेत त्याला प्रत्येकाला एक एक अध्याय हा वाचायचा आहे. त्यानंतर गुरुवारचे पारायण हे कसे करतात तर 21 भक्तांचा जर तुमचा ग्रुप असेल तर दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचून तुम्हाला तो 21 अध्याय वाचून पूर्ण करायचे आहेत. कारण प्रत्येकाने एक एक अध्याय दर गुरुवारी हे वाचायचं आहे. तर थोडासा जास्त वेळ लागू शकतो. कारण 21 गुरुवार येण्यासाठी म्हणजे तुम्हाला बरेच महिने त्याच्यामध्ये जातील. पण ठीक आहे, काहीच मी जसं आधी सांगितलं तसं काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणं, श्रवण करणं हे कधीही उत्तमच असतं. त्याच्यानंतर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर ते सुद्धा तुम्हाला मी सांगते. हा ग्रंथ आहे तो दासगणू महाराज यांनी लिहिलेला आहे. जे गजानन महाराजांचे खूप मोठे भक्त होते. तर त्यांनी हा खूप छान असा ओवीबद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. तर आता आपण वळणार आहोत ते म्हणजे नैवेद्याकडे. तर गजानन महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा असतो तर अर्थातच मुख्य नैवेद्य काय आहे तर बाजरीची भाकरी. कारण गजानन महाराजांना बाजरीची भाकरी ही अत्यंत प्रिय होती. त्यानंतर महाराजांना आवडणारा महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे पिठलं. पिठलं आणि बाजरीची भाकरी हे महाराजांना खूप खूप आवडायचे. आणि त्याच्यानंतर तुम्ही मिरचीचा ठेचा तिखट पदार्थ म्हणून ठेवू शकता. कारण तो सुद्धा महाराजांना प्रिय आहे. त्यानंतर कांदा, मेथीची भाजी. मेथीची भाजी सुद्धा महाराजांना खूप आवडणारा पदार्थ आहे. आणि अर्थातच हा नैवेद्य असल्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला तुळशीपत्र हे ठेवून महाराजांना अर्पण करायचं आहे. आणि इतर नैवेद्य तुम्ही काय ठेवू शकता तर दूध. कारण दूध हे अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानलं जातं. फळं ही आरोग्यासाठी चांगली असतात. त्याच्यामुळे ती आरोग्यदायी आहेत आणि पौष्टिक आहेत म्हणून तुम्ही फळं ठेवू शकता. अर्थातच 7 दिवसाचा जर तुम्ही पारायण करणार असाल तर रोज तुम्हाला हे पदार्थ करणं शक्य नसेल तर तुम्ही दूध, फळं हे सुद्धा ठेवू शकता. पूजेमध्ये अर्थातच आपल्याला महाराजांना फुलं अर्पण करायची आहेत, धूप, दीप हे दाखवायचं आहे. आणि जसं आपण पारायण सुरू करताना अखंड दीप आपला ग्रंथ वाचून होईपर्यंत आपले जे अध्याय आहेत ते वाचेपर्यंत तो चालू ठेवायचा आहे. किंवा तुम्ही अखंड दीप सुद्धा 7 दिवस किंवा 3 दिवस तो सुद्धा तुम्ही चालू ठेवू शकता. ते तुमच्यावरती आहे. पण शक्य नसेल तर तुम्ही जोपर्यंत वाचन तुमचं चालू आहे तोपर्यंत तो दिवा प्रज्वलित राहील ह्याची तुम्ही काळजी घेऊ शकता. त्याच्यानंतर पारायणाचा कोणता दिवस असावा हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर गजानन महाराजांचा वार गुरुवार असल्यामुळे गुरुवारी तुम्ही पारायण करणे हे विशेष फलदायी मानलं जातं. त्यामुळे सुरुवात जर करणार असाल तर गुरुवारी तुम्ही करू शकता. याशिवाय इतर कोणते दिवस आहेत तर पौर्णिमा हा सुद्धा एक शुभ दिवस मानला जातो. तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही पारायण
सुरू करू शकता. आणि अर्थातच मी आधी सांगितलं तसं गजानन महाराजांचा जो प्रकट दिन आहे त्या दिवशी सुद्धा आपण जर पारायण केलं तर ते विशेष फलदायी ठरतं. तर मंडळी, गजानन महाराज हे त्यांच्या प्रत्येक भक्ताला त्यांच्या अस्तित्वाचे प्रत्यंतर हे देत असतात. आपल्या आयुष्यातील अडचणी समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती ही आपल्याला गजानन महाराजांचा ग्रंथ वाचल्यावर मिळते आणि पारायण केल्यामुळे सुद्धा मिळते. आपल्या आयुष्यातील अडचणी समस्या ह्या कमी झाल्या नाहीत ना, तरी सुद्धा त्याची जी तीव्रता असते ती नक्कीच आपल्याला कमी व्हायला मदत होते. आणि ह्याचं कारण सुद्धा हेच आहे, कारण देव आपल्याला इतकं सामर्थ्यशाली बनवतो. आपली शक्ती, जी मानसिक शक्ती आहे ती त्याला आपल्याला तो बळ देतो की आपण त्या समस्यांना तोंड देऊ शकू. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की त्या गोष्टींची तीव्रता कमी झालेली आहे. तर कधी कधी तीव्रता कमी झालेली नसते, आपलं मनोबळ जे वाढलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्याचा आपल्याला इतकासा इफेक्ट होत नाहीये. तर पारायणाची पद्धत का आहे? ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला आपल्याला गणेश वंदन आणि श्री गजानन महाराजांचे स्तोत्र हे वाचून घ्यायचे आहे. त्यानंतर त्या अध्यायाचे जे श्लोक आहेत ते शांत आणि स्पष्टपणे आपल्याला वाचायचे आहेत. आणि अर्थातच ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला आपले मन एकाग्र ठेवणे खूप आवश्यक आहे. कारण आपलं मन इतकं चंचल असतं की आपल्या मनात सतत काही ना काहीतरी विचार येत असतात. तर थोडं त्या दिवशी आपल्याला आपण पारायण करणार आहोत त्यामुळे थोडं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर श्री गजानन महाराजांना आपण जो काही नैवेद्य ठरवला असेल तर तो अर्पण करायचा. आणि प्रत्येक दिवशी जसं मी तुम्हाला बोलली, जर संपूर्ण जर आपल्याला नैवेद्य तयार करणं शक्य नसेल तर तुम्ही फळ किंवा मिठाई हे ठेवू शकता. आणि प्रत्येक दिवशी पारायण आपण जे अध्याय ठरवले आहेत ते वाचून झाल्यानंतर गजानन महाराजांची आपल्याला आरती करून घ्यायची आहे. जर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुमचा जो अनुभव असेल तो सुद्धा मला नक्की कळवा. जेव्हा तुम्ही एखाद्या ग्रंथाचं जेव्हा पठण कराल किंवा एखादं तुम्ही पारायण कराल तेव्हा मला सांगा की तुमचा अनुभव कसा होता. तर पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद.